हे ज्या माऊली बरोबर आहे बोलतात ना, हे विश्वची माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची चाला. सुखाचे पहिलं साधन सांगतोय, सुखाची पहिली पायरी सांगतोय, परमार्थाची पहिली पायरी सांगतोय. मायबाप ऐका, आपण या जगतामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला सर्व सुख संपन्न जरी आपण असलो, मुलं बाळ आहे, पैसा आलं काय, सोना आहे, नातवंड आहेत, काही वेळेला पंतुही होतात, हे की नाही. समाजामध्ये मान आहे, सर्व काही आहे. सुखी आहे का तो? सुखी आहे का? कदाचित अज्ञानाच्या तर सुखी राहील, पण ज्याला समजलं ना, रे एक दिवस मला हे जग सोडून जायचंय, काय एक दिवस हे जग सोडून मला जायचंय, आणि ज्या वेळेस मी हे जग सोडून जाईल, म्हणजे हा देह, या देहातून माझा प्राण निघून जाईल, त्यानंतर मला सांभाळणारा कोण आहे? मग त्या आईनं त्या लेकरापाशी जावं, त्या लेकावर जास्त प्रेम नाहीच. 2 मुलं होते, लहान लेकावर यायचं प्रेम, आईचं अंतकरण होते, असो की नाही. माऊली येते, त्या माईनं लेकराला जवळ घेतलं लहान्या मुलाला, आणि म्हणते, बाळो मी आज पोळ्याचा स्वयंपाक करते बरं. आई म्हटली, का? ती करेल की? नाही म्हटले, माझ्या हाताने करून घालावं अशी माझी इच्छा झाली. का बरं आई एवढं तू गोड बोलती आज? आई म्हटली, बाळा तुला एक सांगू का, माझा तुझ्यावर खूप जीव, लई जीव माझा तुझ्यामध्ये, फार मी तुझ्यावर प्रेम करते रे, लई प्रेम करते. अगदी तू पोटात असल्यापासून तर आतापर्यंत तुझ्यावर मी जीवापाड प्रेम केले, जीवापाड. दादा, मी पावसात जरी असले ना तरी तुला माझ्या पदराखाली झाकून घेतलंय. कधी काळी मी उपवाशी राहिले, पण माझं बाळ उपवाशी राहू नये याची मी दखल घेतली दादा.